करण्यासाठी आपण सर्व स्मारक समिती असेल, इतर सर्व समित्या असतील, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला शासकीय कार्यक्रमाची वेळ 9:15 आहे. परंतु महाराष्ट्र विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे बरोबर 12:30 ते 1:45 दरम्यान आपल्या हुतात्मा शिवराम महाराज राजगुरू स्मारक आणि परिसराच्या विकासाच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि उर्वरित आपल्या स्मारकाच्या कामाचा निधी या बजेटमध्ये तरतूद न केल्यामुळे तो मिळवण्यासाठी आपल्या तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी मला विचार मांडायचे असल्यामुळे लवकरच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण आलो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी दर्शन झालं. आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपल्या खेळचं नाव उज्ज्वल करण्याचं काम हुतात्मा शिवराम राजगुरू यांनी केलं आणि त्याच्या माध्यमातून राजगुरुनगर हे नाव पडल्याच्या नंतर संपूर्ण भारत देशाच्या पटलावर आपल्या या भागाचा नावलौकिक त्या ठिकाणी आजही होत असताना ज्या युगपुरुषांनी आपल्यासाठी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करणं, त्यांच्या स्मृती आठवणी बरोबर घेऊन आपण समाजामध्ये गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आज आपण सर्व मंडळी आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याच माध्यमातून आपल्या पतंजलीच्या माध्यमातून एक चांगलं कार्य या ठिकाणी स्वदेशी वस्तू वापरून परदेशी वस्तूंना या ठिकाणी आरा देऊ नये आणि त्या माध्यमातून जनजागृती असेल, त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून योग शिक्षण असेल, आपले सर्व महान मंडळी त्यामध्ये काम करत आहेत आणि त्या माध्यमातून आताच बाबांनी या ठिकाणी आपल्याला संदेश दिला आणि त्या माध्यमातून आपण घोषणा पण दिल्या. खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव, आपल्याला जर स्वाभिमान असेल तर खरोखरच आपल्या स्वदेशी वस्तूंचा वापर करून परदेशी वस्तूंचा वापर न करता आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक चांगलं काम भविष्यात आपण करावं. आपण सर्व मंडळींचं या ठिकाणी सकाळी दर्शन झालं. आपल्या समितीच्या माध्यमातून आपले कुटुंब टाकळकर असतील, ॲडव्होकेट मुकुंदराव वक्ते असतील, भागवत असतील आणि इतरही सर्व त्यांचे सहकारी मंडळी सातत्यानं या परिसराच्या माध्यमातून या हुतात्मा शिवराम महाराज राजगुरूंचं कार्य समाजापर्यंत आपल्या समितीच्या माध्यमातून पोहोचवत आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी आमची मदतीची अपेक्षा लागते, खरं तर तुम्ही सर्व मंडळी ज्येष्ठ आहात, तुमच्या मार्गदर्शनाखालीच माझ्यासारखा कार्यकर्ता भेटलेला आहे. त्यामुळं तुमच्या सूचनांचं पालन करणं, आदर करणं, तालुक्यातील लोकांच्या सूचनांचं पालन करणं, आदर करणं हे माझं कर्तव्य समजून या ठिकाणी भविष्यकाळात काम करणं हा माझा मूलभूत आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते हुतात्मा राजगुरू आपल्या खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्रजी गुट्टे पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ते सुद्धा अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढे जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. थोड्याच वेळामध्ये शासकीय कार्यक्रमाला 9:15 सुरुवात होईल. आपण त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.